क्षयरोग निर्मूलनासाठी समुदाय सहभागावर भर देत अधिकाधिक निक्षय मित्र तयार करण्याची गरज आहे, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जिल्हास्तरीय टीबी फोरमच्या बैठकीत आरोग्य विभागाला दिल्या। जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमाअंतर्गत ही बैठक पार पडली। या फोरमचा उद्देश क्षयरोग निर्मूलनात जनसहभाग वाढवणे आणि रुग्ण केंद्रित धोरणे ठेवणे हा असून जिल्ह्यात 1025 पैकी 482 ग्रामपंचायती क्षयमुक्त होण्यासाठी पात्र ठरत आहेत। डिसेंबर अखेर अंतिम यादी निश्चित होणार आहे। प्रधानमंत्री क्षयमुक्त भारत अभियानाअंतर्गत जिल्ह्यातील 37 ग्रामपंचायतींना सुवर्ण, 175 ग्रामपंचायतींना रौप्य आणि 270 ग्रामपंचायतींना कांस्य पदक मिळालं असल्याचं जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर हर्षला वेदक यांनी सांगितले। जिल्हाधिकारी येडगे यांनी औषधाला प्रतिसाद न देणाऱ्या MDR रुग्णांसाठी CPR रुग्णालयात स्वतंत्र वॉर्ड उभारण्याच्या सूचना देत पुढील 15 दिवसात निर्णय घेण्याचे आदेश दिले। तसेच रुग्णांना उपचारासाठी जिल्ह्याबाहेर जावे लागू नये यासाठी सर्व सुविधा उपलब्ध करण्याचा निर्देश दिला। बैठकीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः 5 क्षय रुग्णांना दत्तक घेऊन त्यांना पोषण किट दिलं। इंडो काउंट फाउंडेशनने 1300 रुग्ण दत्तक घेऊन 3900 पोषण किट पुरवल्याबद्दल त्यांनी फाउंडेशनचे प्रतिनिधी अमोल पाटील यांचं कौतुक केलं। याशिवाय घाटगे पाटील इंडस्ट्रीज उचगाव यांनी 1000, लक्ष्मी पंप कागल MIDCने 900 आणि निक्षय मैफिल जाणीव फाउंडेशनने 78 किट दिल्या आहेत। त्यामुळे जानेवारी ते नोव्हेंबर 2025 दरम्यान सर्व क्षय रुग्णांना किटचे वितरण पूर्ण झाले आहे। आगामी वर्षातील गरज लक्षात घेऊन आवश्यक किट वितरणाचे नियोजन करण्याच्या सूचना देत प्रत्येक आस्थापनात निक्षय मित्र तयार करण्याची मोहीम राबवण्याचं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं। टीबीशी संबंधित इतर आजारांच्या प्रतिबंधक कामाचाही आढावा घेण्यात आला। बैठकीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर SS भिसे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते।